मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक विनोदवीरांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यातीलच एक महत्त्वाचा कलाकार म्हणजे दत्तू मोरे. कॉमेडीच्या जबरदस्त टायमिंगमुळे दत्तू मोरेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. तर हाच महाराष्ट्रातील हास्य जत्रा या कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला माडाच्या घराची लॉटरी लागली आहे. विनोदवीर आता चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. दत्तूला एक नव्हे तर तब्बल 2 घरं लागलेत, त्यामुळे तो खऱ्या अर्थाने घरंदाज झाला आहे. तर ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्या दत्तूला माडा कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत अगदी 2 घरं लागली आहेत. तर यामध्ये ठाण्याच्या रौनल ब्लिज आणि हायलँड स्विग या 2 गृहप्रकल्पात त्याला घरं लागली आहेत. तर दत्तू मोरे हा मूळचाच ठाण्याचा वागळे इस्टेट येथील रामनगरमध्ये राहणाऱ्या एका चाळीत तो लहानाचा मोठा झाला. काही दिवसापूर्वीच दत्तूची होणारी प्रगती आणि त्याचा कामाचा चढता आलेख पाहून त्याच्या चाळीला दत्तू चाळ असं नाव देण्यात आलं. विनोदवीराने पोस्ट शेअर करत चाहत्यांना या संदर्भात तेव्हा माहिती दिली होती. तर माडाच्या लॉटरीत घर लागल्यानंतर चाळीबद्दल बोलताना दत्तू म्हणाला, पहिल्याच प्रयत्नात मला माडाचे घर मिळाले. याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना इतरांप्रमाणे मी देखील उंच इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्यावर काहीशी मर्यादा येत होती. पण आता माझे हे स्वप्न साकार झाले आहे. माझे बालपण चाळीत गेल्यामुळे फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन हे मला माहिती नाही. तरीही मी नव्या घरात राहायला गेलो तरी चाळीबाबत माझ्या मनात कायमच आत्मीयता राहील. तर एकीकडे दत्तू मोरेला माडाच्या घराची लॉटरी लागली असताना दुसरीकडे त्याच्या बायकोने ठाण्यात पहिलं क्लिनिक सुरू केलं आहे. या संदर्भात पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांना ही माहिती दिली. त्याने लिहिलंय, गुन्हाने हॉस्पिटलनंतर बायकोचं ठाण्यात पहिलं क्लिनिक, अजून एक नवीन सुरुवात. प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप प्रेम. तर या दोन्ही बाबींसाठी दत्तू मोरेवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. तर हास्य जत्रेतील विनोदवीर दत्तू मोरे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.